श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज ना आम्ही रुद्रच्या स्कूलमध्ये गेलो होतो, कारण की त्याच्या स्कूलमध्ये ना ओपन डे होता. मग तिकडनं येताना मस्तच हिरवा हिरवा भाजीपाला होता, पण खूप फ्रेश भाजीपाला होता. मग पूर्ण आठवड्याभरचा भाजीपाला घेऊन आले ते, म्हणजे कसं टेन्शनच नाही की आज काय भाजी बनवावी, उद्या काय भाजी बनवावी म्हणून ना आल्यालाच लगेच सगळा भाजीपाला काढून घेतला. आणि मला नाही छान अशी ग्रीन फ्लावर पण दिसते ती, मग मी ती पण घेऊन घेतली. आता हिला कशी बनवता हे तर मला माहीत नाही. हिची रेसिपी मी यूट्यूबला बघेन आणि मस्त छानपैकी त्याची भाजी पण बनेन. म्हटलं चला ग्रीन फ्लावर जेव्हा बनवी तेव्हा आता फिलहाल मला व्हाईट फ्लावर बनवायची, मग तीच मी कट करायला घेतली ती. आता या फ्लावरमध्ये ना खूप साऱ्या आळ्या वगैरे असतात, म्हणून खूप सांभाळून हिला कट करावी लागते. आणि छानपैकी फ्लावर भेटली होती मला आज. त्याच्यामध्ये काहीच कीड वगैरे नव्हते. आणि जेव्हा पण मी फ्लावरची भाजी बनवते ना त्याच्यामध्ये ना गरम पाणी टाकून ना 5 मिनिटं तिला ना साईडला ठेवून देते, म्हणजे कसं ज्या आळ्या वगैरे आपल्याला दिसल्या नसते ना त्या सगळ्या मरून जातात. आता लग्नाच्या अगोदर ना मी कधीच हिरवा भाजीपाला खायची नाही, लग्नाच्या नंतर सगळा भाजीपाला खायला लागली. आता मध्ये फ्लावर असो की पालक असो मला अजिबात नाही आवडायची, आणि फ्लावरची भाजी तर मला अजिबात आवडायची नाही. मी बिलकुलच नाही खायची. माझी मम्मी एवढी छान भाजी बनवायची ना तरी पण नाही मी खायची. आणि जेव्हा पण माझी मम्मी ना फ्लावरची भाजी बनवायची ना तेव्हा मी घराच्या बाहेर जाऊन बसायची. माझ्या मम्मीला मी सांगायची की याच्यामध्ये ना मला फवाऱ्याचा वास येतो असं. पण माझी मम्मी ना मला नेहमी सांगायची की लग्नानंतर ना तू सगळ्या भाजीपाला खायला लागशील असं. आणि ते आता खरंच होतंय. मग आता ते घरातली कामं असो की भाजीपाला खाणं असो, मी सगळे गोष्टी करायला लागून गेली ती. असो दुपारी ना आज मला एक ज्यूस बनवायचा होता, तर मी तेच ज्यूस बनवायला घेतला होता. आता हा ज्यूस आहे ना तो ग्लोईंग स्किनसाठी असतो आणि हेअर ग्रोथसाठी पण मदत करतो. आणि माझ्या मते ना हा वेट लॉससाठी पण खूप छान फायदेशीर राहत असेल, कारण की हा खूप हेल्दी ज्यूस आहे. त्यासाठी ना मी गाजर घेतलं होतं, बीट घेतलं होतं, अद्रक घेतलं होतं, आवळा घेतला होता आणि लिंबू घेतला होता. मग हे सगळं टाकून ना मिक्सरच्या भांड्यात छान असं त्याची ना प्युरी बनवून घेतली आणि त्याला गाळून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू टाकून आईस ट्यूबमध्ये ना त्याला फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलं होतं. आता हे कसं बनलं होतं मी तुम्हाला उद्या सांगेन. बाय.